न्यूज 29 महाराष्ट्र। न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। जिल्हाधिकारी साहेब, सायपाळात पैनगंगेची लूट थांबवणार कोण? महसूल आणि पोलिसांच्या डोळ्यात एकच रेती तस्करींचा ओपन गेम। शासनाचे लाखो रुपयाचे महसूल पाण्यात। घाटंजी तालुक्यातील कुर्ली महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या सायपाळ पैनगंगा नदीपात्राचे लचके तोडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। महसूल विभागाच्या आशीर्वादाने रेती तस्करांनी आता रात्रीचा अंधार सोडून भर दिवसात देखील शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन सुरू केले आहे। दररोज 20 ते 25 ट्रॅक्टरद्वारे ही रेती बिनधास्तपणे वाहून नेली जात असून प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत असल्याचा आरोप नागरिक करत आहे। एकीकडे राज्याचे महसूल मंत्री अवैध उत्खननावर कठोर कारवाईचे आदेश देतात, तर दुसरीकडे घाटंजी महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे। गेल्या 2 महिन्यापासून महसूल पथकाची गस्त अचानक का बंद झाली, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। तहसीलदार, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना वेळोवेळी माहिती देऊनही सायपाळ घाटाकडे कुणाचेही ढुंकूनही लक्ष नाही। यामुळे लिलाव न होताच घाट सुरू, अशी विदारक स्थिती येथे पाहायला मिळत आहे। रेती तस्करांनी पोकलेन आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रात मोठमोठे गड्डे पाडले आहेत। यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून नदीची पाणी पातळी कमालीची खालावली आहे। शेत शिवारात रेतीचे मोठे ढिगारे साठवून रात्रीच्या वेळी त्याची मराठवाड्यातील किनवट परिसरात विक्री केली जात आहे। सीमावर्ती भाग असल्याने तस्करांचे धाडस अधिकच वाढले आहे। कारवाई टाळण्यासाठी तस्करांनी आधुनिक यंत्रणा राबवली आहे। सायपाळ तपासणी नाका येथील एका गोट्यात बसून तस्कर शासकीय वाहनावर नियंत्रण ठेवतात। चिखलदरा रोड या मार्गावरही तस्करांचे खबऱ्यांचे जाळे पसरले आहे। रेतीची वाहतूक वन विभागाच्या हद्दीतून खुलेआम होत असताना तेथील वनरक्षक आणि वनपाल गप्प का? सायपाळ येथील सक्रुनाईक तांडा आणि उच्च पातळी बंधाऱ्यावरील घाटावरून ही लूट सुरू आहे। अधिकाऱ्यांचे हे अर्थपूर्ण दुर्लक्ष शासनाच्या कोट्यवधीचा नुकसान बुडवत आहे। आता या प्रकरणाची दखल खुद जिल्हाधिकारी घेणार का, की सायपाळची पैनगंगा अशीच तस्करांच्या घशात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।